काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा जय हो जय हो जय हो। पनवेल नगरपालिका चुनाव में 38 में से 21 जगहों पर जीत हासिल करते हुए कांग्रेस पार्टी ने पनवेल नगरपालिका में अपना झंडा लहराया है। शुरू से ही काफी महत्वपूर्ण बने इस चुनाव में दोनों ही पार्टियों ने अपनी पूरी ताकत चुनाव के मैदान में उतारी थी, लेकिन पनवेल के मतदाताओं ने इस बार कांग्रेस पर अपना विश्वास जताते हुए सत्ता में बिठाने का मौका दिया है। सोमवार सुबह से मतों की गिनती से ही कांग्रेस पार्टी ने बढ़त लेने की बात दिखाई दी। जहां किसी प्रभाग में कांग्रेस ने जीत हासिल की तो किसी प्रभाग में महायुति ने, लेकिन आखिरकार कांग्रेस ने बाजी मारते हुए पनवेल नगरपालिका अपने कब्जे में कर ली है। इस मिली जीत पर खुशी जताते हुए कांग्रेस पक्ष के पूर्व सांसद रामशेठ ठाकूर ने पनवेल के विकास को प्राथमिकता देने की बात कही। मागच्या वेळा 2006 साली राष्ट्रवादीचा आणि काँग्रेसची आघाडी असताना दोघांच्या मिळून 22 जागा मिळाल्या होत्या। या वेळेला राष्ट्रवादी पक्ष हा शेकाप, शिवसेना, आरपीआय यांच्या बरोबरीने जाऊन सुद्धा आणि पालकमंत्र्यांनी अक्षरशः इथे येऊन भाषण करून की परिणाम निवडणुकीनंतर दिसतील म्हणत असताना दोघांच्या ताकदीची ताकद एकटा काँग्रेसने दाखवलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचा मोठा विजय आहे। कोकणातील सर्वात मोठी असलेली ही नगरपालिका आहे आणि त्यामध्ये काँग्रेसला स्वतःच्या ताकदीवर मिळालेला विजय हा अतिशय हिमतीने आणि चांगला विजय मिळवला असं मला वाटतं। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा जय हो जय हो जय हो। इस जीत पर पनवेल के विधायक प्रशांत ठाकुर ने पनवेल करों के विश्वास को हम बरकरार रखेंगे तो विरोधी पक्ष भी हमें पनवेल के विकास में साथ देने की बात उन्होंने बताई। 17 महायुतीचे सदस्य एकंदरीत या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून वावरणार आहेत। ते सदस्य किमान 2 किंवा 3 वेळा निवडून आलेले असे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये सदस्य आहेत आणि त्यामुळे ते जबाबदारीनं या ठिकाणी शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यासाठी या ठिकाणी काम करतील। आमचे ही सदस्य त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसून काम करणार आहेत। शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेणार आहेत आणि जे शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे निर्णय घ्यायचे आहेत ते घेत असताना तरी, कारण महायुती ही आता पूर्णपणे आमच्या विरोधात आहे, काही कामांवरती 2/3 बहुमत लागतं की ज्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काही महत्त्वाचे ठराव असतात त्यावेळेला, तर अशा वेळेला जे जनतेच्या हिताचे ठराव असतील त्यावेळेला त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असं आम्ही त्यांना निवेदन करू। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा जय हो जय हो जय हो। चुनाव में मिली हार पर महायुति के बालाराम पाटिल ने कबूलते हुए पनवेलकरों का विश्वास जीतने में महायुति कामयाब न हो सकी, फिर भी विरोधक की भूमिका में हम अपना कर्तव्य निष्ठा से निभाने की बात उन्होंने कही। या ठिकाणी निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये एकंदर सारी प्रचार यंत्रणा बघता महायुति कुठेतरी एका कोपऱ्यात फेकली जाईल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण 17-21 असा निकाल आलेला आहे। निश्चितपणाने जनतेचा निकाल हा कौल आम्ही स्वीकारतोय आणि ज्या ठिकाणी अगदी थोडक्या मतामध्ये काही आमच्या शीट्स आमच्या अपेक्षेबरोबर केलेल्या आहेत, त्या अनुषंगानं आम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम करू। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा जय हो जय हो जय हो। हालांकि अब इस चुनावी नतीजों के बाद कांग्रेस पार्टी को पनवेल के विकास पर ध्यान देने की जरूरत है, तो दूसरी महायुति में सत्ता के लिए बने समीकरणों में फेरफार होने की आशंका भी आने वाले समय में दिखाई दे सकती है। कैमरामैन गोविंद सिंह, प्रणीत कापसे के साथ सोनल नलावड़े की रिपोर्ट। काँग्रेस पक्षाचा काँग्रेस